चला आज उकडलेल्या पिठाची शिंगो बनवूया। तर ब्लॉगची सुरुवात आपण रात्रीपासून करूया। रात्री हाते मम्मी तवशाचे पोले बनवत होते आणि त्याच्यासाठी सगळी प्रिपरेशन करत होते। हाते मम्मीने तवशे खवणून घेतली होती आणि त्याच्यात सगळा खोबरा वगैरे टाकून शिजवाय ठेवली होती। मग सुबाला त्याचे तवशाचे पोले बनवत होते। ही बनवून रेडी होते। त्याच्यानंतर माझे सिस्टर लोक आले होते का की आता तर दिवाळीचे वेकेशन स्टार्ट झाले आहेत। मग त्यांनी साबुदाण्याचे वडे आणि केक आणली होती। ती मी केक खात होतो। तुमच्या सगळ्यांच्या डिमांडवर मी आज व्हॉइस ओव्हर करताय कोकणीत ती पण, आणि तुम्ही सगळेच नक्की कमेंट करा की तुम्हाला माझी कोकणी व्हॉइस ओव्हर कशी वाटली। त्याच्यानंतर मी आता यखनी पुलाव बनवत होतो का की माझे सगळे सिस्टर लोक आले होते त्यांच्यासाठी स्पेशल। आम्ही सगळी सिस्टर्स मोप दिसानी मिळले होते। मग आमची बाती काही खलासच नाही होती। मग आम्ही बाहेर आले होते जरा थंडी हवा घ्या बाहेरची। आणि हाते बघा किती प्यारे प्यारे फ्लावर्स आहेत। त्याच्यानंतर मग आम्ही जात होत्या मार्केटला। आम्ही सगळे आले होते मार्केटला। त्याच्यानंतर ही माझी सिस्टरची छोटी बेबी आहे ती सगळा सामान मार्टचा फेकत होती आणि पुरा मार्ट फिरत। त्याच्यानंतर ह्या दोघांचा तर काही दुसराच चालला होता। आपली आपली शॉपिंग करत होते दोघा जण। ती तर ते कलर्स बघत होती। मग दोघांनी आपली आपली फेवरेट चीज घेतली पण हिची तर मस्ती खपतच नाही होती। खैर मग आमचा पण काम झाला होता। आम्ही पण बिलिंग वगैरे करून बाहेर आले। मग त्याच्यानंतर नेक्स्ट डे मम्मी बनवत होते उकडलेल्या पिठाचे शिंगो। तर मम्मीने पीठ उकडून घेतली, खोबरा खवणून घेतली होती आणि त्याच्यात गोड मिक्स केली होती। त्याच्यानंतर ह्या सगळ्या मिक्सचरला तुपात भुजत होते। मग त्यांनी त्या तुपात ह्या सगळ्या मिक्सचरला ऍड केली आणि बेस भुजून घेतली। त्याच्यानंतर हा ते पीठ पण मलून रेडी होता आणि हा ते शिंगो बनत होते। सगळे एक साइडला बनवून ठेवली होती। त्याच्यानंतर ह्याला स्टीम द्यायचं काम होतं आणि ती पण झाला होता। आणि त्याच्यानंतर हे पण रेडी झाले आणि ही पण आमची एक कोकणी डिश आहे। चला हा तेच माझा छोटासा मिनी व्लॉग एंड करता। अल्लाह हाफिज।